Friends and students, today we are going to discuss about the next part in the activity section on unit number 3.4, 8, activity number 5 that you are looking on the screen. Dear friends, up to now we have completed the brainstorming activity on number 157. Activity first, discussion and exchange your views with your partner about your career plan. Activity second, we have completed. You must have decided your aim in life. Which institute, university would you like to join your diploma or graduation? Write a statement of purpose as a part of your application to the institute or university. And last third activity on page number 157, enrich your vocabulary. Match job terms with their meanings on 157 and 158. Then lastly we have discussed about activity number 4. Read the dialogue given below and fill in the blanks with the appropriate job terms given above. And today we are going to discuss about the activity number 5. Read the personal details given below and prepare a suitable statement of purpose. पुढे दिलेल्या व्यक्तिगत माहिती वाचा आणि योग्य उद्देशाचे विधान तयार करा. आता यामध्ये फर्स्ट जे आहे ते बघूया आपण. युनिव्हर्सिटी ऑफ बाथ UK इज वन ऑफ द लीडिंग युनिव्हर्सिटीज फॉर बिझनेस स्टडीज. व्यवसाय शिक्षणासाठी एक UK ही एक नामांकित युनिव्हर्सिटी आहे बिझनेससाठी, व्यवसायासाठी. यू बिलॉंग टू बिझनेस फॅमिली, तुम्हाला त्या बिझनेसमध्ये उतरायचं असं समजा. विश टू स्टार्ट युअर ओन बिझनेस, स्वतःचा व्यवसाय सुरू करायची इच्छा झाली आता. कॅरी फॉरवर्ड युअर फॅमिली बिझनेस इन फ्युचर, त्याच व्यवसायात तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सुद्धा त्याच व्यवसायात घ्यायचं आहे असं समजा. इन युअर ज्युनियर कॉलेज यू हॅव ऑप्टेड फॉर कॉमर्स, तुम्ही तुमच्या ज्युनियर कॉलेजमध्ये तुम्ही कॉमर्स 11वी पूर्ण 12वी पूर्ण केलेलं आहे. स्क्रॉल वेल इन युअर स्टँडर्ड 10, 10वीत तुम्ही चांगलं केलेलं आहे पूर्ण अभ्यास. बोर्ड एक्झामिनेशन यू मेड प्रॉफिट इन द स्टॉल यू हॅड पुट अप इन ऑर्गनाइज बाय युअर स्कूल कॉलेज, तुम्ही 10वीच्या वर्गामध्ये कॉलेजने एक स्टॉल मांडला होता आणि बिझनेसचा, आणि त्यामध्ये तुम्ही काय केलं तर बिझनेस फेअर ऑर्गनाइज बाय स्कूल कॉलेज. युअर हॉबीज आर प्लेईंग क्रिकेट, हॉकी, तुम्हाला एक त्याच करत असताना तुमचा एक छंद आहे तो काय असेल, हॉबीज. तर वेगवेगळ्या हॉबीज असतील, प्ले क्रिकेट, हॉकी, हे तुम्हाला गृहीत धरा. आणि यू गेट अलॉंग वेल विथ पीपल, आणि बाकीच्या लोकांबरोबर तुम्ही क्रिकेट किंवा हॉकी याच्याबद्दल खूप एक्सपर्ट आहात अशी कल्पना करा. आणि मग याच्यावर काय करायचं आहे आता आपल्याला, स्टेटमेंट ऑफ पर्पज तयार करायचं आहे. तर स्टेटमेंट ऑफ पर्पज तयार करताना काय करायचं आहे मग, तर फर्स्ट ॲक्टिव्हिटी तर आता आपण बघितलीच, काय की काय काय तुम्ही केलं. तर स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये मी तुम्हाला एकच सांगितलंय, काय ॲक्टिव्हिटी जी आता तुमची पूर्ण करताय त्यामध्ये स्टेटमेंट ऑफ पर्पज जे आहे ती तुम्ही पूर्ण करायच्या. आता ह्या ॲक्टिव्हिटी जे दिलेल्या आहेत त्यातली ॲक्टिव्हिटी फर्स्टमधला नंबर 1 कशाविषयी आहे, की थोडक्यात मी सांगतो तुम्हाला की हा जो आहे तुम्हाला क्वेश्चन जो तुम्हाला एका UK सारख्या नामांकित युनिव्हर्सिटी म्हणजे बिझनेस ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्याच बिझनेसमध्ये तुमच्या कुटुंबाला सुद्धा तुम्हाला त्यामध्ये घ्यायचं आहे, कुटुंबात समवेत बिझनेस करायचा आहे. आणि मग तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही 10वीला चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळवलेले आहेत किंवा एक बिझनेसचा व्यवसाय कॉलेजमध्ये एक काय म्हणू आपण त्याला, फेअर स्टॉल मांडला होता आणि त्यामध्ये तुम्ही चांगलं काम केलेलं होतं. आणि मला जे आता पॅरेग्राफ आपल्याला जे ठरवलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला काय मांडायचं आहे, तर तुमच्या
हॉबीज आणि प्लेईंग क्रिकेट, हॉकी आणि इतर लोकांसमवेत तुमचे चांगले रिलेशन. तर ह्याविषयी तुम्हाला मांडायचं आहे. तर एक स्टेटमेंट ऑफ पर्पज जे आहे ते आता ॲक्टिव्हिटी फर्स्ट इथं आपण बघायचे. तर यामध्ये स्टेटमेंट फर्स्टमध्ये आपण आता मी तुम्हाला डायरेक्ट कसं स्टेटमेंट ऑफ पर्पज करायचं तर मी सांगितलं तुम्हाला की स्टेटमेंट ऑफ पर्पज किती असावं, 500 शब्दात असावं. हां 5 ते 6 पॅरेग्राफ असावेत. पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय असावं, दुसऱ्यात काय असावं, तिसऱ्यात काय असावं, चौथ्यात काय असावं, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर आता याच युनिटच्या माध्यमातून तुम्हाला अजून काय काय बघायचं आहे. तर अजून ज्या खालच्या काही त्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला बघायच्या आहेत. तत्पूर्वी आपण जे आता ॲक्टिव्हिटी फर्स्ट आहे यातली फिफ्थमधली फर्स्ट, तर एका चांगल्या विद्यापीठात तुम्हाला बिझनेस ॲडमिशन घ्यायचं आहे, त्याला तुम्ही स्टेटमेंट ऑफ पर्पज करताय. तर स्टेटमेंट ऑफ पर्पज पहिला पॅरेग्राफ, आय बिलॉंग टू फॅमिली विच हॅड अ लॉंग ट्रॅडिशन इन बिझनेस. माय फादर इज अ थर्ड जनरेशन बिझनेसमॅन. म्हणजे तुम्ही पटवून द्यायचं तिथं पहिल्या पॅरेग्राफमध्ये माझी फॅमिली बिझनेसमन पिढ्यानपिढ्या बिझनेस करते. त्यानंतर माझे वडील जे आहे ते काय म्हणले, माय फादर इज अ थर्ड जनरेशन बिझनेसमन. तिसरी पिढी आहे वडिलांची की व्यवसायातली. आय ग्रीव अप मीटिंग रिलेटिव्ह टू हू आर इन सम बिझनेस ऑर बिझनेस ऑर अदर. नॅचरली आय हॅव नेव्हर थॉट ऑफ एनी परस्युएट अदर दॅन बिझनेस. मला बिझनेसशिवाय दुसरं काय करायचं नाही, हे पहिल्या पॅरेग्राफमध्ये पटवून दिलं. दुसरा पॅरेग्राफ काय आता, माय फॅमिली बिझनेस इज डुईंग क्वाईट वेल. माझी फॅमिलीची बिझनेस चांगला व्यवसाय करतायत. बट द वर्ल्ड ऑफ बिझनेस इज चेंजिंग रॅपिडली. पण सध्या जगाचा व्यवसाय जो आहे तो सारखा बदल होत चालला आहे. टू कीप अप विथ द चेंजिंग टाइम्स, त्या व्यवसायात सुद्धा बदल झाला पाहिजे. आय मस्ट कीप ॲब्रिस्ट ऑफ न्यू डिप्लोमेंट्स इन द वर्ल्ड ऑफ बिझनेस. मला सुद्धा नवीन जगाबरोबर व्यवसायात बदल करायचा आहे. हेन्स आय ॲस्पायर टू डिग्री इन बिझनेस स्टडीज फ्रॉम इन्स्टिट्यूट ऑफ हाय स्टँडिंग ॲज युअर्स. म्हणजे तुमच्या चांगल्या विद्यापीठात मला तसा कोर्स बिझनेसचा घ्यायचा आहे, डिग्री घ्यायची आहे की जे बिझनेसला मला नवीन ॲडव्हान्स्ड बिझनेसमध्ये उपयोगी पडेल. थर्ड स्टेटमेंट ऑफ पर्पजमधला पॅरेग्राफ बघा, आय डीड एक्सलिंगली वेल इन माय स्टँडर्ड 10th. आता तुम्हाला इथं जे क्वेश्चनमध्ये जे दिलेलं आहे ना, 10वीत तुम्ही त्या बिझनेसमध्ये व्यवसाय चांगला केलेला आहे, स्टॉल मांडलेला त्यात, तर त्याबद्दल सांगायचं प्रश्नातला जे डिमांड आहे तसं. आय डीड एक्सलिंगली वेल इन माय स्टँडर्ड 10th बोर्ड एक्झामिनेशन, स्कोरिंग इम्प्रेसिव्ह मार्क्स इन मॅथ्स अँड इंग्लिश. मॅथ्स इंग्लिशला मी चांगले मार्क्स मिळवले होते. फॉर ज्युनियर कॉलेज आय ऑप्टेड कॉमर्स ॲज माय मेन स्ट्रीम. ज्युनियर कॉलेजला मी कॉमर्समधून ग्रॅज्युएट. अकाउंटन्सी इज माय फेवरेट एरिया ऑफ स्टडी. अकाउंटन्सी आवडता विषय. आय फील क्वाईट कम्फर्टेबल विथ द सब्जेक्ट बिकॉज बॅलन्स शीट अनालिसिस, स्टॉक्स ट्रेड, तारीफ, etc. have always been the words in the currency during any of family gathering. तर हे सगळं मी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये वगैरे केलेलं आहे. आता चौथा पॅरेग्राफ बघा काय म्हणतोय. फॉर बिझनेसमन विथ ॲजिटेटेड माइंड यू कांट एव्हर टेक अ राईट डिसिजन. आय एम कूल बाय नेचर. मी स्वभावानं शांत आहे. आय ॲसेस द प्रोज अँड कॉन्स विथ disparate mind. No wonder that I was always made the captain of our cricket team. आता तिथं खेळ वगैरे तुम्हाला जे सांगितलेले आहेत ना, क्रिकेट, हॉकी वगैरे, त्याच्याबद्दल बोलायचं ह्या पॅरेग्राफ. द क्रिकेट बिईंग माइंड गेम ॲज वेल ऑन वन नीड मेक अ क्विक अँड इफेक्टिव्ह डिसिजन. मोर एव्हर वन नीड मेक वन्स टीम mates believe that the decision is theirs. There lies a magic of term playing and leading. So far, I have been a great hit at it. ओके. आणि पुढचा पॅरेग्राफ जो आहे त्याच्यात बघूया आपण पुढं. ॲज दे से द प्रूफ ऑफ पुडिंग इट इज इन द इटिंग. जस्ट थिंकिंग दॅट आय एम एंडोड विथ द ग्रेट बिझनेसमॅन अक्यूम
would remain a mere boast until I prove it with an example. Luckily, I had a great chance coming my way during the business fair organized by college. तर आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा मी बिझनेसमध्ये सहभाग घेतलेला होता स्टॉलमध्ये. आणि पुढं बघा मग, what I proposed was a stall selling helmets. मग कशाविषयीचा स्टॉल घेतला होता? सेलिंग हेल्मेट्स. The principal flatly rejected the idea, saying that in the college where most of the students are under 18 and are not eligible for driving license, it was a preposterous to come out with such bizarre idea. I persevered and somehow got the permission. रिक्वेस्ट केली, व्यवसाय सुरू केला. आम्हाला प्रिन्सिपलनं 18 वर्षाच्या आत असल्यामुळे व्यवसायाला लायसन मिळत नाही, इलिजिबल नाही असं सांगितलं होतं. पण इट वॉज देअर 3-day फेअर. 3 दिवसाची ते आमची गावात तो फेस्टिवल फेअर भरला होता आणि त्यामध्ये मी हेल्मेट विक्रीचं काम बिझनेस केला. ऑन द फर्स्ट डे, पहिल्या दिवशी, जस्ट ॲज आय हॅड एक्सपेक्टेड, मेनी स्टुडंट टोल्ड मी दॅट देअर सिबलिंग्स, बाकीचे भाऊ वगैरे, त्यांनी सिबलिंग म्हणजे भाऊ वगैरे, अँड पॅरेंट्स डू हॅव हेल्मेट्स ॲट होम बट दे डोंट वेअर इट. दिस वॉज अ टिपिंग पॉईंट. I asked them to bring those unworn helmets the next day. I would compensate for the old ones. They need to pay only difference for the new ones. I had already made a tie-up with a second-hand helmet dealer. I offered an environment-friendly bag as well. Each prospective buyer studies, especially girls, warmed towards the idea greatly. Being a gift, their brothers or parents just won't be able to neglect the helmets. इतकं हेल्मेट व्यवस्थित मी माहिती दिली की ते हेल्मेट कोणीच टाळू शकत नव्हतं. द मॅजिक वर्ड हिअर वॉज गिफ्ट, आणि त्याच्यावर एक गिफ्ट पण मी दिली होती. द सेंटिमेंटल गेस्चर, द व्हेंचर क्लिक्ड. आय मेड हँडसम प्रॉफिट, आणि त्या व्यवसायातून मी भरपूर असा प्रॉफिट मिळवला. द सॅटिस्फॅक्शन ऑफ बिईंग इन्स्ट्रुमेंटल इन सेव्हिंग मेनी लाईव्ज वॉज बोनस. आता लास्ट काय पॅरेग्राफ बघा, फक्त शेवटचे 2. आय नो फॉर शुअर दॅट द केस नॅरेटेड अबाव इज नॉट अ पाथ ब्रेकिंग इव्हेंट, बट फॉर मी इट वॉज अन आय ओपनर. आय रिअलाइज दॅट बिझनेस इज मेनली गेम बेस्ड ऑन द ह्युमन सायकोलॉजी. Reading bit behavioral economic taught me that not all the economic demand stem from rational thought. तर व्यवसाय करताना तोंडात साखर डोक्यावर बर्फ, व्यवसाय असो, नोकरी असो, काय असो, तोंडात साखर डोक्यावर बर्फ या तत्वानं चालायचं असतं. तर ते मी त्यातनं रागीट रॅशनल थॉट म्हणजे अशा कडक शब्दात बोलायचं नसतं हे शिकलो त्यात. म्हणजे व्यवसायात एकच की शांत मनाने व्यवसाय करायचा असतो, रागाला जायचं नसतं. येस, युअर प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूशन कॅन ऑफर मी व्हॉट आय सेक, अ डिग्री इन बिझनेस स्टडीज. तुमच्याच विद्यापीठात का ॲडमिशन घ्यायचं हे शेवटच्यात सांगायचं. तर मी तुमच्या विद्यापीठातून बिझनेस स्टडीचं डिग्री घेणार आहे. युअर एस्टिम्ड फॅकल्टी आय होप विल प्रोव्हाइड मी राईट एक्सपोजर आय नीड. मला तुमच्यातून पाहिजे तसा ज्ञान मिळणार आहे. तुमच्या विद्यापीठाची क्वालिटी आहे. आय लुक फॉरवर्ड नॉवेल व्हेंचर्स. आय वॉन्ट टू ट्रेड ऑन द अनब्रीथ पाथ. फॉर मी बिझनेस इज नॉट जस्ट अबाउट मेकिंग मनी, इट इज द थ्रिल ऑफ लिव्हिंग एव्हरी मोमेंट इन द एक्सिलरेशन ऑफ वेईंग चॉईसेस अँड मेकिंग डिसिजन्स. फॉर दॅट आय नीड टू लर्न न्यू थिंग्स. मला बिझनेसमधल्या अजून काय जगातल्या नवीन व्यवसायात जे बदल झाले आहेत ते शिकायचे आहेत. फॉर दॅट, आणि म्हणून त्याच्यासाठी आय नीड टू गेट इन टू एनी इन्स्टिट्यूशन लाईक युअर्स. आणि मग तुमच्या विद्यापीठात मला त्यासाठी ॲडमिशन घ्यायचं आहे. असं तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज तयार करायचं आहे. तर आता आपण एक स्टेटमेंट ऑफ पर्पज पूर्ण केलेलं आहे. सेकंड बघूया काय त्याचं मिनिंग आहे वगैरे. यू आर ॲन अवॉइड ॲनिमल लोवर. तुम्ही प्राणीप्रेमी आहात. यू हॅव अ पेट डॉग. तुमच्याकडे काय पाळीव कुत्रा आहे. पेट डॉग, पाळीव कुत्रा. अँड सम लव बर्ड्स ॲट होम.
काय कुटुंबामधले पक्ष्यावर प्रेम करणे, पक्षीप्रेमी आहेत. यू आर एक्स्ट्रीमली फॉन्ड ऑफ देम. फॉन्ड म्हणजे लाईक. तुम्हाला हे सगळं आवडतं. यू हॅव बीन अ मेंबर ऑफ बर्ड वॉचर क्लब. बर्ड वॉचर क्लबचा तुम्ही मेंबर आहात अशी कल्पना करायची. यू हॅव लव्ड गोईंग ऑन सफर और सफारी. तर तुम्हाला सफर करायला किंवा फिरायला आवडतं. यू हॅव टेकन केअर ऑफ ऑर्फन ॲनिमल्स. तुम्ही ऑर्फन म्हणजे निराधार प्राण्यांची तुम्ही काळजी घेताय असं समजा. ऑर ॲनिमल्स, प्राणी पक्ष्यांची. हू आर हर्ट, की ज्यांना इजा वगैरे झाली आहे. इन स्कूल यू लव्ड बायोलॉजी. शाळेमध्ये तुम्हाला बायोलॉजी, जीवशास्त्र विषय आवडतोय. यू विश टू मेक अ करिअर इन दिस फील्ड. तुम्हाला त्या क्षेत्रात तुमचं करिअर करायचं असं समजा. द युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज ऑफर्स अन एक्सलंट कोर्स प्रोग्रॅम. आता कॅम्ब्रिज विद्यापीठामध्ये तुम्हाला काय म्हणलंय, त्यासाठीचा एक चांगला कोर्स किंवा प्रोग्राम आहे. विच वुड बूस्ट युअर करिअर, की ज्यामुळं तुमचं करिअर बूस्ट होईल, प्रोग्रेस होईल. मेक अ स्टेटमेंट ऑफ पर्पज. तर तुम्हाला आता कॅम्ब्रिज विद्यापीठात ॲडमिशन घ्यायचं, वरील सगळी माहिती घेऊन. तर स्टेटमेंट ऑफ पर्पज करा. विच विल हेल्प यू टू गेट ॲडमिशन टू धिस युनिव्हर्सिटी. तर ह्या सगळ्या माध्यमातून तुम्हाला कॅम्ब्रिज विद्यापीठात ॲडमिशन मिळवता येईल, वरील सर्व माहिती लक्षात घेऊन. तर त्यासाठी स्टेटमेंट ऑफ पर्पज तयार करा असं इथं तुम्हाला सांगितलेलं. तर यावरतीचं जे स्टेटमेंट ऑफ पर्पज आता आपण जे बघितलं, ॲक्टिव्हिटी फर्स्ट, यू केमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी बिझनेसमन म्हणून. तर आता दुसरी ॲक्टिव्हिटी तुम्हाला काय सांगते, की तुम्हाला प्राणी प्रेमी आहात तुम्ही, पक्षी, बायोलॉजी वगैरे ह्या सगळ्या विषय तुम्हाला आवड आहे आणि ह्याचं करिअर घडण्यासाठी तुम्हाला कॅम्ब्रिज विद्यापीठात ॲडमिशन घ्यायचं आहे. आणि त्या कॅम्ब्रिज विद्यापीठाला तुम्ही स्टेटमेंट ऑफ पर्पज करा, की तुम्हाला तिथं ॲडमिशन घेणं का गरजेचं आहे आणि तुमचं करिअर त्यातनं कसं करायचं आहे याविषयी कन्व्हिन्सिंग स्टेटमेंट ऑफ पर्पज तुम्ही कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीला करायचं आहे. तर हा सेकंड मुद्दा असा आहे. तर पहिल्याचं मी तुम्हाला करून दाखवलं. सेकंडचं जे आहे तुम्हाला आता, की प्राणीप्रेमी आहात, पक्षीप्रेमी आहात तुम्ही, तुमच्याकडे पाळीव प्राणी आहेत, कुत्रा आहे, तर तुम्हाला बायोलॉजी विषय आवडता आहे, त्या बायोलॉजी विषयामध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात, किंवा तुम्ही एखाद्या ऑर्फन म्हणजेच अनाथ प्राणी पक्षाचे केअरटेकर आहात असं समजा, आणि त्याला इजा झालेली आहे. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला मग या विषयावरती कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीला ॲप्लिकेशन करायचं आहे. आणि ते ॲप्लिकेशन स्टेटमेंट ऑफ पर्पज करताना मी सांगितलं आहे तुम्हाला, की 500 शब्दात स्टेटमेंट ऑफ पर्पज करा. 500 शब्दात म्हणजेच 5 ते 6 पॅरेग्राफमध्ये करा. पहिला पॅरेग्राफ कशाविषयी, दुसरा कशाविषयी, तिसरा कशाविषयी, चौथा कशाविषयी, पाचवा कशाविषयी आणि 6वा पॅरेग्राफ कशाविषयी, हे तुम्हाला त्याच्या फॉर्मॅट जो आहे तो पेज नंबर 154 वरती फॉर्मॅट आहे, त्या स्टेप्स आहेत. आणि त्या फॉर्मॅट स्टेप्सनुसार तुम्ही कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तुम्हाला. कशासाठी? ॲज अ ॲनिमल लवर यू हॅव टू मेक युअर ओन करिअर. अप्लाय or made application to Cambridge University and make a statement of purpose which will help you to get the admission to Cambridge University. Okay, so today we are going to stop here. Try to make your own statement of purpose on the activity 5 and second number. First I have explained here, and try to make your statement of purpose on activity in activity 5 on page number 150. So today we are going to stop here. Thank you. Okay.